मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती, माझ्या किचन वरून तुमच्या किचन वर। आज आपण बनवणार आहोत जवला भरलेली वांगी। त्यासाठी लागणार साहित्य वांगी, जवला, आलं लसूण, कोथिंबीर आणि कांदा। इथे मी आलं लसूणची पेस्ट करून घेणार आहे आणि आपले मसाले पण आहेत, मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि कांदा खोबऱ्याचं मी थोडं वाटण पण घेणार आहे। लाल मिरची पावडर किंवा तुम्ही मालवणी मसाला सुद्धा वापरू शकता। मी हा जवला भाजलेला घेतलेला आहे इथे। आता हे वांगे आपण आता इथे कापून घ्यायचे, चिरून घ्यायचे। त्याला हे आपण वरचं काढून घेऊया, त्याचं डेट वगैरे। कोणाकोणाला डेट आवडत नाही, पण मला आवडतं म्हणून मी हे डेट ठेवून घेते। हे आपल्याला अशी वांगी चिरायची। आता इथे आपण वांगी भरायला पण मसाला तयार करणार आहोत। आपण इथे जवला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता इथे हा चिरलेला थोडा कांदा घालणार आहोत, कोथिंबीर, इथे आपण आता आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। मी थोडं इथे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे। इथे मी मसाला घालणार आहे, हा माझा मालवणी मसाला आहे तिखट। तुम्हाला किती तिखट हवे ते तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला। गरम मसाला घालणार आहे, हळद टाकणार आहे, मी इथे थोडस काश्मीरी मिरची पावडर घेतलेलं आहे। आपण मीठ घालणार आहोत, इथे चवीप्रमाणे मीठ घाला। इथे धने जिऱ्याची पावडर घालणार आहे। आपल्याला सगळं एकजीव करायचं आहे। आपण याच्यामध्ये लिंबू घालणार आहोत। मी हे अर्धा लिंबू घेतलेला आहे। आपण आता हे सगळं मिक्स करणार आहोत। आपण वांग्यामध्ये सगळं मिश्रण भरणार आहोत। चांगलं मस्त एकजीव केलेलं आहे मसाला। आपल्या इथे आता टोप तापलेला आहे, इथे तेल घालत आहे। त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे टोपामध्ये, गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये लसूण घालायचे। मी ते 4-5 पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत फोडणीसाठी लसणाच्या। थोडंसं फ्राय करूया लसूण। गॅस थोडं बारीकच ठेवते, मीडियम। आता आपण हे वांगी घालणार आहोत त्याच्यामध्ये। वांगी आपल्याला पहिला तेलावरती तळायचे। इथे आपण थोडंसं असं फ्राय करून घेऊया वांगी। आपण आता हे झाकून ठेवूया थोडा वेळ, बारीक गॅस करून झाकून ठेवूया आणि आपण याच्यावर पाणी घालणार आहोत। म्हणजे पाणी गरम झालं की आपल्याला थोडं वापरता पण येईल, नाहीतर ते वाफेवर शिजून जाईल।
आपल्याला एक 2-3 मिनिटं थोडस आपण वाफेवर ठेवूया, नंतर परत आपण खोलून बघणार आहोत. आता ते आपण खोलून बघणार आहोत. आपली वांगी मस्त शिजलेली आहेत. वांगी एकदम मस्त मऊ झालेली आहेत. हे काय वांगी एकदम नरम झालेली आहेत आपली. आता आपला हा उरलेला मसाला ना तो पण आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि आपण याच्यात थोडस पाणी घालणार आहोत. आपण गॅस फास्ट ठेवलेला आहे. आता मी जरा याच्यात मिक्स करून घेते सगळं. एक 2 मिनिट आपण परत झाकून ठेवणार आहे याला. आपल्या भाजीला मस्त रंग पण आलेला आहे. आपली भाजी आता छान झालेली आहे. इथे आपण आता इथे गॅस बंद करणार आहोत. आपण आता सर्व करूया. इथे आपलं तर तयार आहे. इथे वर इथं कोथिंबीर घालते. आता इथे आपली रेडी आहेत भरलेली वांगी. तुम्ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत तुम्ही खाऊ शकता. ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.